नमस्कार, सुस्वागतम. पुन्हा एकदा तुमचा आठवडा रिफ्रेश करण्यासाठी आणि सगळ्यांना खूप खूप आनंद देण्यासाठी घेऊन आला तुमचा आवडीचा कार्यक्रम नॉर सुपी नूडल्स डब्बागुल सोबत रिअल फ्रूट पॉवर. हेल्थी इज हॅपी. खूप आवडतो मला हा कार्यक्रम, कारण या कार्यक्रमात आल्यानंतर मला जे काय झालं रे, थोडासा प्रॉब्लेम आहे. खूप वेळ अँकरिंग करून करून कधी कधी पाय दुखतो ना. मी जरा हे परत बोलतो. तर सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमात. नाही राहत आहे मला, मी जरा बसून बोलू का निर्मिती ताई, थोडासा त्रास होतोय मला. कधी कधी असा त्रास होतो ना की त्या त्रासाचं काय करावं हेच मला कळत नाही. हा जरा बरं वाटतं. तर तुमच्या सगळ्यांचं अतिशय मनापासून मी स्वागत करतो. तुम्ही पाहताय तुमचा लाडका कार्यक्रम, जो खूप लाडका आहे सगळ्यांचा. जो का लाडका आहे याची कारण सगळ्यांना माहिती आहेत. आणि अत्यंत लाडक्या कार्यक्रमात मला जरा सुचतच नाही कसं पाय दुखायला लागला की बऱ्याच गोष्टी अवघड का जायला लागतात तेच काही मला कळत नाही. पण सगळ्यांचं पुन्हा एकदा मी फार मनापासून स्वागत करतो. इकडे आपले तात्या आलेले आहेत. आला ना तात्या तुम्ही? जांगड काका पण आलेले आहेत. आणि क्षिती कुठं आहे? हा काकू पण आलेले आहेत. सगळेजण आलेले आहेत. नाही झालेलं आहे. तर आता आलेलोच आहोत तर आपण परीक्षकांचंही स्वागत करूयात. निर्मितीताई सावंत आणि पुष्कर दादा श्रोत्री. स्वागत करूयात आपल्या पाचही कॅप्टन्स. अरे काय खिळ्याने ठोकलंय की काय हे? डब्बा गोल. काय झालं निलेश? काय नाही, काय कोणाचे तरी पैसे पडले होते, तर ते असे पडलेले पैसे पडून उपयोगाचे काय, ते उचलून कुणाला तरी द्यावेत. आणि लक्ष्मी पायाशी नको ना, म्हणून मी लक्ष्मीच्या पायाशी बसलो होतो थोडा वेळ. पण असो, ज्याचे पैसे असतील ते पैसे कसे काढायचे तर तोच बघेल. आता मी काय करू. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. प्रथेप्रमाणे माझा डब्बागुल झालेला आहे. आता मी एपिसोडला सुरुवात करतो. निर्मितीताई, पुष्कर दादा, माझं एकच स्वप्न आहे आयुष्यामध्ये की या गोड मुलांनी एका तरी एपिसोडमध्ये माझा डब्बागुल करू नये, एवढी प्रामाणिक इच्छा आहे माझी. पण स्वप्नांचा विषय निघाला तर आता स्वप्नांवरती गप्पा मारण्यासाठी आपल्या तात्या तोडणकरांच्या टीमचे दोन बाल कलाकार येत आहेत. तर जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया तात्या तोडणकरांच्या टीमचा गुलाबजाम मनमित आणि आईस कँडी चिन्मय. अरे बीसीडी सातारा चक्रमपूरचा म्हाताराची कोंबडी हसून झाली कोंबडी. गौरवचा कोंबडा गंब्या चोंबडा गंब्या करतोस काय? खाली डोक्यावरती पाय हसून घरी ते माय धरणीत आहे. हसेल तर उलटू हसेल, बसेल त्याला कलटी बसेल, होईल त्याचा डब्बागुल. मला तुला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय? माझा एक घनदाट प्रॉब्लेम आहे. घनदाट? काय रे? मला ना रात्री विचित्र स्वप्न पडतात. अरे हे तर काहीच नाही, मला विचित्र स्वप्न पडतात. मग निलेश दादा सारखा एक विचित्र चेहऱ्याचा माणूस रस्त्याच्या कडेला डबा धरून बसलेला असतो. डबा म्हणायचंय का? नाही, डबा धरूनच बसलेला असतो लोकांचा डब्बा गुल करायला. एक जोकर सारखा कानाशी पोंगो वाजवत असतो आणि डोळ्यासमोर काजवे चमकल्यासारखे सिग्नल चमकत असतात. लाल हिरवा पिवळा, पिवळा लाल हिरवा, हिरवा लाल पिवळा आणि फक्त हिरवाच. मग मी झेब्रा क्रॉसिंग वरून रोड क्रॉस करतो. हे तर काहीच नाही. माझी स्वप्न कशी भयानक असतात. भीती वाटते रे मला. एक दोनदा तर गादी ओली केलीस की काय? घाबरून उठलो मी हवा करत. हे काय स्वप्न पडतात रे तुला? वेगवेगळी स्वप्न पडतात. कालच सांगतो. अमावस्येची काळी कुट्ट रात्र, सगळीकडे गुप्प अंधार. गुप्प चुप्प. गुप्प की चुप्प? तू चुप्प अंधार गुप्प. आणि आकाशात हा असा एक मोठा चंद्र. अमावस्येच्या रात्री चंद्र काय भूगोलात गोल मेला होता की काय पोटासारखा? पोटाबद्दल काय बोलायचं नाही, पोटाबद्दल काही नाही. तसं तू एकदम स्लिम आहेस रे, 0 फिगर. आणि शेवटी स्वप्न आहे ना. हो, स्वप्नात काही होऊ शकतं. मग
उलालालाले उलालालाला उलालो उलालालाले. हे काय? आफ्रिकेच्या जंगलात मी न घाबरता चालत होतो. कुचू 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 धक कुचू 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 कुचू. ये क्या होता है? कुछ कुछ होता है. नेमका क्या होता है वो बता. मैं तर तुझ्याच पायाखाली तुलाच कुचलून टाकीन. हत्तीच्या पायाखाली देईन. हत्ती नाही हत्ती हत्ती नाही नाही. अरे कुचू कुचूचा अर्थ सांगतोयस ना. पालम वाचळा. सहारा वाळवंटात मी चिखलातून चाललेलो. आफ्रिकेच्या जंगलातून सहारा वाळवंटात आणि वाळवंटात चिखल. स्वप्न रे. ठीक आहे रे. मग खप 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 खप. आता हे काय? मी आयफील टॉवर चढतोय. आय फील हा टॉवर नाहीये. टॉवरच आहे. ठीक आहे तू तर टॉवर मी बसतो. टॉवर मी बसतो. बसतोस कसला? मी टॉवरवर चढलो आणि मला समोर काय दिसलं माहितीये? काय? एव्हरेस्ट. अरे वा. मग मी उडी मारली. हा. नेमच चुकला माझा. का? डॅमेट. पिसाचा मनोरा आडवा आला ना. हा पुढे. मग मी दुसरी उडी मारली. हा. आणि बघतो तर काय काय? आपले क्लास टीचर दैत्य म्हणून हजर. तुला दत्त म्हणायचंय का? नाही दैत्यच. आपले सर काय पिसाच्या मनोऱ्याची पिस काढायला गेले होते? आपली पिस काढतात ते काय कमी आहे? ते वर्गातच होते. त्यांच्या एका हातात इंग्लिशचा पेपर, दुसऱ्या हातात मराठीचा पेपर, तिसऱ्या हातात हिंदीचा पेपर आणि चौथ्या हातात संस्कृतचा पेपर. अच्छा अच्छा म्हणून दैत्य होय. पण मग त्यांना डोकी किती होती? 4. 4 कशी? मधलं सरांचं, डावीकडचं आईचं, उजवीकडचं बाबांचं. पुढे. मग गुरुजी त्यांच्या तिन्ही डोक्यांनी वाचा 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 वचा बोलायला लागले आणि त्यांच्या चारही हाताने पेपर नाचवायला लागले. अच्छा अच्छा म्हणजे नेहमी करतात तेच ना. हो. आणि त्याच चारही हाताने त्यांनी पेपरच्या चिंध्या चिंध्या केल्या आणि त्या माझ्यावर भिरकावल्या. माझ्यावर पेपरचा वर्षाव झाला. गट्टू मला डब्बागुल मध्ये ब्लास्ट मिळाला. काय? आम्हाला मिळाला ब्लास्ट. काय? आपल्याला ब्लास्ट मिळाला. मग निर्मितीताईंना चॉकलेट दिलं आणि पुष्कर दादांनी नेहमीसारखी थाप मारली. आता माझी सटकली आहे. पुष्कर दादाला काय बोलायचं नाही. तो नेहमी खरं बोलतो. नुकुलीला विचार, पतुकलीला विचार, झंगड काकांना विचार, अरे अख्ख्या महाराष्ट्राला विचार. तो नेहमी खरं बोलतो, कधीच थापा मारत नाही. मग ते स्वप्न का असे ना. मी शाबासकीच्या थापेबद्दल बोलतोय. हो का? बर पुढे. काय पुष्कर दादा मारताय ना थाप? शाबासकीची. निर्मितीताई कसा वाटला आमचा परफॉर्मन्स? मला ना यांचा परफॉर्मन्स बघून जागेपणी आता एक स्वप्न पडलंय. माझा हा गुलाबजामुन आणि हा आईस कॅन्डी स्वप्न आहे. पण ते चॉकलेट्स घेत आहेत, त्यांना ब्लास्ट मिळतोय, पुष्कर दादा थाप मारतोय पाठीवर. असं जागेपणी मला स्वप्न पडलं. पण ते मला सत्यात उतरवायचं आहे. या आपल्या ह्या क्षेत्रामध्ये ॲक्टिंग करत असताना ॲक्टिंगपेक्षा समोरच्याची रिॲक्शन खूप महत्त्वाची असते. कारण कुठलीही गोष्ट रिॲक्शनशिवाय पूर्ण होत नाही. जर तुम्ही मुलांनी रिॲक्शन करेक्टली द्यायला जर तुम्ही शिकलात तर त्याचा तुम्हाला आयुष्यात खूप फायदा होणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही समोरच्या ॲक्टरचं ऐकणं खूप गरजेचं असतं. जे तुम्ही करत होतात त्यामुळे तुमच्या दोघांचे रिॲक्शन्स अत्यंत योग्य होत होतं. त्यामुळे याबद्दल तुमचं खरं तर कौतुक आहे. निर्मितीताई आज आम्हाला कुठला सिग्नल देणार? आणखीन एक गोष्ट राहिली आहे.